कणकवलीमध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये. सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून. मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर. पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्टची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637 32 25 40 आणि 9423 7509 44. निलेश राणे राजकारणातून निवृत्त होतील असं वाटत नाही. त्यांनी निवृत्त होऊ देखील नाही असं आवाहन प्रवीण भोसले यांनी केलं आहे. तर एकानं आमदार एकानं खासदार राहावं हा नारायण राणे यांचा दोन्ही मुलांच्या बाबतीतला विचार होता. त्याचप्रमाणे भाजप त्यांचा विचार करू शकतं, परंतु एकाच घरात किती उमेदवार द्यावे हा भाजपचा विचार असू शकतो. मात्र यातून नारायण राणे निश्चित मार्ग काढतील असं विधान प्रवीण भोसले यांनी केलं आहे. निलेश राणे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, अर्थात शरद पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला, तर आम्ही निश्चितच त्यांचं स्वागत करू. ते राजकारणातून निवृत्त होतील असं मला वाटत नाही. ते निवृत्त होऊ नये. एकदा समाजकार्यात, राजकारणात खासदार आणि मोठमोठी महत्त्वाची पदं, जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अशा तऱ्हेचा निर्णय, निराशेने निर्णय ते त्यांनी घेऊ नये. ते घेणार नाहीत असं मला वाटतं. आणि अजूनपर्यंत नारायण राणे साहेबांचा जो ह्या दोन्ही मुलांच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत जो विचार होता, तो विचार असाच होता की दोघांनी राजकारणामध्ये राहावं, एकाने आमदार एकाने खासदार. तर त्याप्रमाणेच तो विचार राहील. भाजप त्यांचा काहीतरी विचार करू शकतं. काही वेळेला भाजपचा जो सध्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये एकाच घरामध्ये किती तिकीटं द्यावी वगैरे हा प्रश्न असू शकतो. नारायण राणे लोकसभेला उभे राहू शकतात. त्याच्यामुळे परत पुन्हा निलेश आमदारकीला उभे राहू शकतात. तर मग एकाच कुटुंबामध्ये 3 उमेदवारी द्यायचे की काय, अशा तऱ्हेचाही प्रश्न कदाचित भाजपमध्ये असेल. तो प्रश्न सुटत असेल की नसेल, तर त्याच्यातून मार्ग नारायण राणे साहेब निश्चितच काढतील. कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते महत्त्वाचं, त्यांच्या राजकीय दृष्ट्या निलेश राणेंनी त्यांच्याबरोबर काम करणं महत्त्वाचं निश्चितच आहे. हे काय मी सांगायला पाहिजे असं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.